न उपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघससामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणप्रतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आजच्या या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये अत्तदीप बुद्धविहार निर्मलनगर अकोला या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आज या मंगलमय प्रसंगी आपल्या या निर्मलनगरमध्ये अत्तदीप बुद्धविहारामध्ये राहणारे पूजनीय भंते सूर्यकीर्तीजी, माझ्या समवेत आलेले पूजनीय भंते धम्मदीपजी व सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आगंतुक रूपाने आपल्या या शहरामध्ये आगमन झालं। कालपासून आपल्याच या परिसरामध्ये श्रद्धा अबगड यांच्याकडे आज सकाळी भोजनदान होतं। रात्री आईचा फोन आला, रात्रीच यावं, पण प्रवास केल्यामुळे थोडं थकलो होतो, त्यामुळे आज दुपारची वेळ आपल्याला दिली। खरं तर या परिसरामध्ये म्हणजे दुसऱ्यांदा येणं होतं आहे की नाही। आपला जो संगदानाचा कार्यक्रम आपल्या या ग्राउंडमध्ये झाला, खूप मोठ्या प्रमाणामध्ये विशाल भिक्खू संघा समवेत आपण अत्यंत चांगल्या प्रकारे पूज्य भंते सारीपुत्तजी स्थवीर यांच्या मार्गदर्शनामध्ये भंतेनी संगदानाचं आयोजन केलं। आपण सर्वांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन एक महान आणि असीम असं आपण पुण्य त्या प्रसंगी प्राप्त केला। तीन रत्नांच्या प्रती श्रद्धा ठेवून जे काही कुशल कर्म पुण्यकर्म आपण करत असतो, तर ते कुशल कर्म ते पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं सुख प्राप्त करून देण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असते। बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे हा तथागतांचा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे। या सद्धम्माचं अनुसरण करणे, या सद्धम्माचं आचरण करणे, त्यानुसार जीवन जगणे हे नैतिक दृष्टिकोन प्रत्येक उपासक उपासिकेंचं आद्य असं कर्तव्य आहे। आपलं छोटेखानी जरी विहार असेल तरी आपल्यामध्ये श्रद्धा आहे आणि श्रद्धेचं बल खूप मोठं असते। आपल्यामध्ये जी श्रद्धा आहे, या श्रद्धा बलाने सुंदर अशा विहाराची आपण निर्मिती करावी, कारण आपल्या जीवनामध्ये एक श्रद्धास्थान असणं अत्यंत गरजेचं आहे। जर आपल्या जीवनामध्ये
श्रद्धास्थान असेल आणि त्यानुसार जर आपण जीवन जगत असेल तर आपल्या जीवनाला एक अर्थ प्राप्त होतो. भगवान बुद्ध आपले श्रद्धास्थान आहेत, बाबासाहेब आपले श्रद्धास्थान आहे आणि त्यांच्यामुळे हे सुखपूर्वक असं आपण जीवन जगत आहोत. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलेला जो मार्ग आहे, जो मार्ग बाबासाहेबांमुळे आपल्याला प्राप्त झाला, त्या मार्गाचं अनुसरण करणे, आचरण करणे आपलं नैतिक असं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सातत्याने आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचं वाचनसुद्धा करत आहात. यापूर्वी बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचं सुद्धा आपण वाचन केलं असेल, कारण मिलिंद प्रश्न तुम्ही वाचत आहात म्हणजे बुद्ध आणि धम्मग्रंथ तुम्ही वाचलेला आहे. तर ग्रंथाच्या रूपाने का होईना आपण रोज आणि रोज भगवंताची देशना श्रवण करतो. आणि भगवंताची देशना श्रवण करणे हे आपल्या जीवनातील महान पुण्यकर्म असतं. सुखा सद्धम्म देशना, सद्धमाची देशना श्रवण करणे अत्यंत सुखदायक आहे, अत्यंत कल्याणकारक आहे. आणि त्यामुळे सातत्याने रोज आणि रोज आपण भगवंताची देशना श्रवण केली पाहिजे. भंतेजी आपल्याकडे राहतात, सातत्याने भंतेची आपण सेवा करता. हे कुशल कर्म, हे पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये आपण सदुदितपणे केलं पाहिजे. कारण कुशल कर्म का करावे, कशासाठी करावे, पुण्यकर्म का करावे, कशासाठी करावे, तर आपल्या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करण्यासाठी आपण पुण्यकर्म केले पाहिजे. मग आपले विकार कोणते आहे? जसा राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मोह आहे, मीपणा आहे, अहंपणा आहे, गर्व आहे, ईर्ष्या आहे, वासना आहे, तृष्णा आहे. या सर्व प्रकारच्या विकाराला आपल्याला नष्ट करायचं आहे, नाहीसं करायचं आहे. आणि त्यामुळे सातत्याने सदा सर्व काळ जेवढे कुशल कर्म, जेवढे पुण्यकर्म आपण करतो, तेवढे कुशल कर्म, तेवढे पुण्यकर्म आपण केले पाहिजे. सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी 3 कुशल धम्माचं आपण अनुसरण करावं असं भगवंताने म्हटलं. सातत्याने ज्या मनुष्याला असं वाटतं की माझं जीवन मी अत्यंत सुखपूर्वक जगावं, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख उत्पन्न होऊ नये, माझं जीवन सर्व प्रकारच्या समस्येतून नष्ट व्हावं आणि एक निर्मळ सुखाची अवस्था मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी, असं ज्या ज्या मनुष्यांना वाटते, तर त्या मनुष्याने काही धम्माचं, काही नियमांचं, काही तत्वांचं आपल्या जीवनामध्ये पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक वेळचा प्रसंग, भगवंत श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत असताना अनाथपिंडक हा सातत्याने भगवंताचं दर्शन करण्यासाठी जात असे. नित्यनेमाने 2 प्रसंगी, सकाळच्या प्रहरीसुद्धा आणि सायंकाळच्या प्रहरीसुद्धा भगवंताचं दर्शन घेण्यासाठी अनाथपिंडक जात असे. तर भगवंत अनाथपिंडकाची श्रद्धा बघून, त्याच्या मनामध्ये असणारा श्रद्धाभाव बघून भगवंत त्याला उपदेश करतात. अनाथपिंडकाला उपदेश करताना भगवंत असे म्हणतात की अनाथपिंडक, संसारामध्ये जीवन जगणाऱ्या मनुष्याला असंख्य समस्या असतात, असंख्य दुःख असतात, असंख्य अडीअडचणी असतात. आणि या सर्व प्रकारच्या दुःखाला जर नष्ट करायचं आहे, या सर्व प्रकारच्या दुःखावरती जर तुला मात करायची आहे, तर काही सिद्धांत, काही तत्व तू तुझ्या जीवनामध्ये पालन केले पाहिजे. त्या तत्वाचं तू अनुसरण केलं पाहिजे. त्या तत्वाचं जर तू अनुसरण केलं तर तुझ्या जीवनातील सर्व प्रकारचं दुःख नष्ट होऊ शकते. अशा प्रकारे भगवंत अनाथपिंडकाला उपदेश करत असतात. मग कोणते तत्व भगवंत त्यांना सांगतात? तर भगवंत असे म्हणतात की श्रद्धा हे बीज आपण आपल्या मनामध्ये निर्माण केलं पाहिजे. श्रद्धा उपादो दुर्लभो लोकस्मी, म्हणजे श्रद्धा उत्पन्न होणे हे आपल्या जीवनातील दुर्लभ असं लक्षण आहे. म्हणजे 3 रत्नांच्या प्रती जो श्रद्धाभाव असतो, बुद्धाच्या प्रती, धम्माच्या प्रती आणि संघाच्या प्रती, हा श्रद्धेचा भाव सातत्याने आपण आपल्या मनामध्ये निर्माण केला पाहिजे.
मग श्रद्धा निर्माण झाल्यानंतर काय होते? ऐक ना, श्रद्धा जर आपल्या चित्तात उत्पन्न झाली तर काय होतं? श्रद्धेचं लक्षण कोणतं आहे? श्रद्धा काय निर्माण करू शकते? जसं मिलिंद प्रश्न तुम्ही ग्रंथ वाचन करता, ऐक ना, मिलिंद प्रश्न तुम्ही ग्रंथ वाचला तर मिलिंद प्रश्नामध्ये भंते नागसेनला मिलिंद राजा श्रद्धेबद्दल विचारतो, ऐक ना. श्रद्धेचं काय लक्षण आहे? तुम्ही ग्रंथ वाचला की नाही? मग मिलिंद प्रश्नामध्ये भंते नागसेन यांना राजा मिलिंद विचारतो की भंते, आपण नेहमी श्रद्धा 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 असं म्हणताय, तर श्रद्धेचं काय लक्षण आहे? कोणतं लक्षण आहे श्रद्धेचं? बरं, आपल्या भाषेमध्ये, साध्या सोप्या भाषेमध्ये, श्रद्धा तुमच्या मनामध्ये उत्पन्न झाल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? दान द्यावं वाटतं. आणखी दान, भोजन दान. आणखी धम्मदेश नायक. आणखी दानशील पालन करावं. जसं समजून घ्या, एक उदाहरण म्हणून, आता बाबासाहेबांचं हे अत्यंत सुंदर असं तैलचित्र आहे. तुमच्या मनामध्ये बाबासाहेबांप्रती श्रद्धा आहे का नाही? मग तुमच्या मनामध्ये बाबासाहेबांच्या प्रति श्रद्धा आहे, तर हे चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? श्रद्धेचं लक्षण काय आहे? मनामध्ये प्रसन्नता उत्पन्न करणे. मिलिंद प्रश्नामध्ये सांगितलं ना की श्रद्धेचं लक्षण मनामध्ये प्रसन्नता उत्पन्न करणे आहे. म्हणजे श्रद्धा जेव्हा आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होते तर आपलं मन हे प्रसन्न होते, ऐक ना, आपलं मन हे आनंदी होत असते. मग आनंदी कसं होते? जसं उदाहरण दिलं, ऐक ना, भंते नागसेनने उदाहरण दिलं की ज्याप्रमाणे एखादा राजा चतुरंगी सेना घेऊन दुसऱ्या राज्यावरती आक्रमण करण्यासाठी जात असेल, जाता जाता रस्त्यामध्ये त्याला एक नदी ओढा लागत असेल आणि नदी ओढा लागल्यानंतर चतुरंगी सेना त्या पाण्यामधून जात आहे, तर पाण्यामधून सैन्य गेल्यानंतर पाणी नदीचं गढूळ झालं. राजा आपल्या हुजऱ्याला, सेवकाला हुकूम सोडतो की मला पाणी प्यायचं आहे. तर राजाचा आदेश आहे, पाणी तर गढूळ झाला आहे. सेवक पाणी आणतो. सेवक मात्र हुशार असतो, बुद्धिवान असतो, आणि जे गढूळ पाणी आहे, जे घाण पाणी आहे, त्या घाण पाण्याला स्वच्छ करण्यासाठी काय टाकलं जातं? तुरटीचा उपयोग केला जातो. तर तो हुशार असतो, मग त्या पाण्यामध्ये तो तुरटी टाकतो. तुरटी टाकल्यानंतर पाणी जे घाण असतं ते स्वच्छ होतं, जे काही घाण आहे ती पूर्ण तळाशी जाते आणि तो स्वच्छ राजाला पाणी देत असतो. आता उदाहरण आहे, उपमा आहे. जसं पाणी आहे, भंते नागसेन म्हणतात, जसं पाणी आहे तसं आपलं मन आहे. जसं पाणी आहे तसं आपलं मन आहे. जसं पाण्यामध्ये रेती आहे, शेवाळ आहे, घाण आहे, जे काही वेगवेगळ्या प्रकारची घाण आहे, तर ती पाण्यातली घाण म्हणजे आपल्या चित्तामध्ये असणारा विकार आहे. राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मोह आहे, मीपणा आहे, अहमपणा आहे, गर्व आहे, ईर्ष्या आहे, हे सर्व प्रकारचे विकार. ज्याप्रमाणे पाण्यातील घाण तुरटी स्वच्छ करते, साफ करते, अगदी तशाच प्रकारे आपल्या चित्तामध्ये जर श्रद्धा उत्पन्न झाली तर आपल्या चित्तातील विकार हे नष्ट होत असतात. आणि जर आपल्या चित्तातील विकार नष्ट होत असतील तर आपलं चित्त हे प्रसन्न होते, आनंदी होते. परिणामतः आपलं मन हे प्रसन्न होत असते. आणि त्यामुळे श्रद्धेचं लक्षण आपल्या मनाला प्रसन्न करणे आहे, आपल्या मनाला आनंदी करणे आहे. भगवंत त्या ठिकाणी अनाथ पिंडकाला सांगताना असं म्हणतात की श्रद्धा बीज तुझ्या मनामध्ये तू निर्माण केलं पाहिजे. जर श्रद्धा बीज तुझ्या मनामध्ये तू निर्माण करत असेल तर तुझं मन नेहमी सुखदायक असेल, नेहमी आनंददायक असेल, नेहमी प्रसन्न असेल. कारण आपल्या चित्तामध्ये 3 रत्नांच्या प्रती जर श्रद्धा असेल तर आपलं मन प्रसन्न होऊ शकते, आपलं मन आनंदी होऊ शकते. आणि त्यामुळे श्रद्धा हे जो धम्म आहे, श्रद्धा हे तत्व आहे. दुर्लभ लोकस्मी असं म्हटलं आहे, श्रद्धा संपत्ती दुर्लभो लोकस्मी. श्रद्धा संपत्ती ही मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत दुर्लभ आहे. आणि त्यामुळे 3 रत्नांच्या प्रती दृढ श्रद्धा आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. त्यानंतर शील पालन आपण केलं पाहिजे सातत्याने.
आपण जसं पंचशील तुम्ही रोज आणि रोज ग्रहण करता, पंचशिलाचं तुम्ही पालन करता, पंचशिलाचं तर पालन आपण केलंच पाहिजे. परंतु उपोषणशील ज्या दिवशी आपल्याला असतं, मग पौर्णिमा असेल, अमावस्या असेल किंवा अष्टमी असेल, तर या 4 दिवशी आपण उपोषणशिलाचं पालन सुद्धा केलं पाहिजे. कारण पंचशील पालन केल्यामुळे तुम्हाला सुख तर प्राप्त होतेच होते, परंतु उपोषणशील पालन केल्यामुळे अधिक सुखाची आपल्याला प्राप्ती होत असते. आणि त्यामुळे अधिक सुख जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण त्या ठिकाणी अष्टशिलाचं पालन सुद्धा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही दुसरी संपत्ती आहे, शील संपत्ती. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये शील संपत्ती अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण शीलाशिवाय काही नाही आहे. शील जर असेल तर सुख आहे, शील जर असेल तर समाधान आहे, शील जर असेल तर मनुष्याच्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या सुखाला तो प्राप्त करू शकतो. पण शील जर नसेल तर काही प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे शील सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यानंतर दान पुण्य हा तिसरा धर्म आहे. दान पुण्य आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. मग दान पुण्य कुठलं? आपण आपल्या भाषेमध्ये आपल्याला असं वाटतं की दान म्हणजे केवळ पैसे आहे, तर दान म्हणजे पैसे नाही आहे. दान ही आपण आपल्या मनाने निर्माण केलेली व्याख्या आहे. सब दानं धम्म दानं जिनाती. सर्व दानामध्ये श्रेष्ठ दान कोणतं असेल तर ते म्हणजे धम्मदान आहे. आणि धम्मदान म्हणजे पैसेदान नाही. जसं आपल्या म्हणजे विहारामध्ये पेटी असेल किंवा कुठं असेल तर त्याच्यावरती काय लिहिलं जातं? धम्मदान. धम्मदान पेटी. आता ती धम्मदानाची पेटी आहे का? ती नाही आहे. तिथं जर आपण पैसेदान देतो तर सरळ सरळ समजा अर्थदान आपण म्हणू शकतो. धम्मदान म्हणजे भगवंताने 45 वर्षापर्यंत लोकांना जो दुःख मुक्तीचा मार्ग सांगितला आहे त्याला धम्म असं म्हणतात. धम्मदान. जसं लोकांना आपण काही चांगलं सांगत असेल, हिताचं सांगत असेल, सुखाचं सांगत असेल, कल्याणाचं सांगत असेल तर त्याला धम्मदान असं म्हटलं जातं. आणि सातत्याने भिक्खू संघ धम्माचं दान करत असतो. म्हणजे उपदेश देणे त्याला धम्मदान असं म्हणतात. उपासक उपासिका सुद्धा आज समजा ज्यांना जे काही ज्ञान आहे तर ते ज्ञान लोकांना सांगतात, तेही सुद्धा धम्माचं दान करतात. आणि त्यामुळे सातत्याने आपण धम्मदान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर अमिषदान. अमिष म्हणजे वस्तू स्वरूपामध्ये, जसं तुम्ही भिक्षूंना भोजन दान देता, चिवरदान देता, फळदान देता, औषध दान देता, सर्व म्हणजे या सृष्टीमध्ये जे जे काही देण्यासारखं असतं त्याला अमिषदान असं म्हणतात. म्हणजे अमिष म्हणजे वस्तू. अमिषदान. अमिषदान सुद्धा आपण सातत्याने दिलं पाहिजे. आणि त्यानंतर अभयदान. अभयदान म्हणजे दुसऱ्यांना जीवदान देणे. जसं आपण ब्लड दुसऱ्यांना दान करू शकतो, आपण जर किडनी दुसऱ्यांना दान करू शकतो, लिव्हर दान करू शकतो, डोळे दान करू शकतो, शरीराचे अवयव सुद्धा आपण दान करू शकतो, त्याला अभयदान असं म्हणतात. आणि धम्मदान सुद्धा आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. खरं तर तुम्हाला म्हणजे या दानाची खूप गरज आहे. तुम्ही जर समजा तुमच्या जीवनामध्ये ही दान पारमिता जर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, कारण दान म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये दान म्हणजे त्याग. दान म्हणजे काय? त्याग. मग त्यागाची भावना जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये एक सुखाचा मार्ग आपण प्राप्त करू शकत नाही. जसं आता तुम्ही विहाराचं काम करत आहात, तर विहाराचं काम करत असताना जर तुम्ही त्याग नाही केला, जर तुम्ही त्यागाची भावना तुमच्या मनामध्ये निर्माण नाही केली तर विहार होऊ शकेल का? होऊ शकणार नाही. आणि त्यामुळे जर तुम्हाला सातत्याने सुंदर अशा प्रकारचं विहार जर निर्माण करायचं असेल तर तुम्हाला त्यागाची भावना तुमच्या मनामध्ये निर्माण करावी लागेल. आणि विहार अत्यंत सुंदर असावं, विहार अत्यंत चांगलं असावं. कारण बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे आपल्याला काही कमी आहे का? आता नाही. पहिल्यासारखे आपले दिवस राहिले का? बिलकुल नाही आहे. अत्यंत सुखपूर्वक आता आपण जीवन जगत आहोत. आणि सुखपूर्वक जीवन जगत असल्यामुळे ज्यांच्यामुळे आपण सुखपूर्वक जीवन जगत आहोत, बाबासाहेबांमुळे आपण सुखपूर्वक जीवन जगत आहोत की नाही? मग ज्यांच्यामुळे आपण सुखपूर्वक जीवन जगत आहोत तर त्यांना आपण कसं ठेवलं पाहिजे? त्यांना कसं ठेवलं पाहिजे? चांगलं ठेवलं पाहिजे की नाही? आता जसं आपलं घर आहे, आपल्या घरामध्ये आपण राहतो की नाही? आपलं घर कसं आहे? एकदम चांगलं आहे, एकदम स्लॅबचं आहे की नाही? रंगरंगोटी करून आहे. मग बाबासाहेब कसे पाहिजे? रंगरंगोटी करून सुंदर अशा याच्यामध्ये पाहिजे की नाही? मग विहार तुम्ही सुंदर निर्माण केलं पाहिजे. मग त्यासाठी काय करावं लागतं? त्यासाठी आपल्याला त्याग करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला दान करावं लागेल,
तर तुम्ही असा संकल्प केला पाहिजे, जेवढं काही आपल्या विहाराशी जे महिला मंडळ म्हणजे निगडित आहे या विहाराशी किंवा या परिसराशी जे काही महिला मंडळ आहे, तर सातत्याने आपण असं ठरवलं पाहिजे, आपण असा संकल्प केला पाहिजे की आपल्या विहाराचा, बाबासाहेब काय म्हणतात की माझ्या कमाईचा 20वा हिस्सा मी धम्मकार्यासाठी दान करतो. मग 20वा हिस्सा तर आपण देत नाही, कारण 20वा हिस्सा म्हणजे लय मोठी गोष्ट आहे, ते लय मोठं दान होते. 20वा हिस्सा म्हणजे आपण एक हिस्सा जरी दिला समजून घ्या तरी सुद्धा खूप काही होऊ शकते. आणि त्यामुळे सातत्याने आपण थोडं 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 करून आपल्या विहारासाठी दान पुण्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. थोडं थोडं आपण केलं पाहिजे. 10 रुपये म्हणा, 50 रुपये म्हणा, 100 रुपये म्हणा, 500 रुपये म्हणा, रोज. आणि रोज जर असं आपण दान कर्म केलं तर हळूहळू हळूहळू ती दानराशी आपल्याकडे निर्माण होऊ शकते आणि सुंदर असं विहार सुद्धा आपण निर्माण करू शकतो. कारण कठीण अशी कोणती गोष्ट नाही आहे. प्रत्येक गोष्ट जर आपण यशस्वी करण्याचा प्रयत्न केला, संकल्प जर आपण केला, अनाथ पिंडकाने 54 करोड सुवर्ण मुद्रा खर्च करून जेतवनी विहाराची निर्मिती केली. 54 करोड कशाला म्हणतात? 54 करोड सुवर्ण मुद्रा खर्च करून जेतवन विहाराची अनाथ पिंडकाने निर्मिती केली, कारण त्याच्यामध्ये त्याग भाव होता. त्याच्यामध्ये त्याग भाव होता आणि त्यागाची भावना जर आपण आपल्या मनामध्ये जर निर्माण केली तर आपण सुद्धा सुंदर असं विहार आपल्या या परिसरामध्ये निर्माण करू शकतो. आणि त्यामुळे दान हा जो सद्गुण आहे, हा दान सद्गुण सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण केला पाहिजे. त्यानंतर मैत्री, मैत्री हा सद्गुण सुद्धा आपण आपल्या मनामध्ये निर्माण केला पाहिजे. नाही वेरेन वेराने समंतिदं कुदाचनं अवेरेनच संमती सदमो सनंतनो, असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये मैत्रीचा विकास आपण केला पाहिजे. सदा सर्व काळ आपण स्वतःप्रती मैत्री केली पाहिजे, आपल्या परिवाराप्रती आपण मैत्री केली पाहिजे, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांप्रती आपण मैत्री केली पाहिजे, आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या लोकांच्या प्रती मैत्री केली पाहिजे. म्हणजे या सृष्टीमध्ये असणारे जे काही जलचर प्राणी असतील, हवेमध्ये राहणारे असतील, जमिनीमध्ये राहणारे असतील, या संपूर्ण सृष्टीच्या प्रती आपण आपल्या मनामध्ये मैत्री भावनेचा सद्गुण सुद्धा विकसित केला पाहिजे. मैत्री का करावी? आपल्या रागाला कमी करण्यासाठी. मैत्री का करावी? आपल्या द्वेषाला कमी करण्यासाठी. कारण मैत्री भावना जर आपण करत असेल तर आपल्या मनातील राग द्वेष पूर्णपणे नष्ट होऊ शकतो. भगवंत असे म्हणतात की अनाथ पिंडक हा मैत्री सद्गुण सुद्धा आपण आपल्या मनामध्ये निर्माण केला पाहिजे. आणि 5वा सद्गुण सांगताना भगवंत असे म्हणतात प्रज्ञा सद्गुण आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण केला पाहिजे. प्रज्ञा म्हणजे निर्मळ ज्ञान, प्रज्ञा म्हणजे निर्मळ दिव्य चक्षु. मग प्रज्ञा म्हणजे काय? तर खरं का आहे, खोटं का आहे, सत्य का आहे, असत्य का आहे, माझ्या हिताचं का आहे, माझ्या सुखाचं का आहे, माझ्या कल्याणाचं का आहे, हे ही गोष्ट ज्या मनुष्याला समजते तर त्या मनुष्याला प्रज्ञा ही प्राप्त होत असते. आणि त्यामुळे आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये सदा सर्व काळ शील पालन करावं, दान पुण्य करावं आणि प्रज्ञेचा अभ्यास करून आपलं हे मानवी जीवन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सातत्याने आपण धम्मदेशना श्रवण केली पाहिजे, सातत्याने आपण विहारामध्ये आलं पाहिजे, सातत्याने 5 मिनिटं 10 मिनिटं 20 मिनिटं का होईना आपल्या मनाला संयमित ठेवण्यासाठी आपण आनापानसतीची भावना, विपश्यनेची भावना केली पाहिजे. आणि रोज 3 रत्नाची आपण वंदना केली पाहिजे. बुद्ध वंदना असेल, धम्मवंदना असेल, संघवंदना असेल, रोज आपण केली पाहिजे. कारण 3 गुणाचं जेव्हा आपण स्मरण करत असतो, ऐक ना, बुद्धानुस्मृती आपण करतो, धम्मानुस्मृती करतो, संघानुस्मृती करतो, तर या 3 रत्नाची स्मृती भावना केल्यामुळे आपलं मन प्रसन्न होत असते, आपलं मन आनंदी होते आणि आपलं मन हे सुखाच्या मार्गाकडे सातत्याने जाऊ शकते. आणि त्यामुळे भगवंताच्या या श्रेष्ठ अशा उपदेशाला आपण जाणावं, आपण समजून घ्यावं. निश्चितपणे भंतेजी आपल्या या परिसरामध्ये राहतात, विहाराच्या कामामध्ये सुद्धा भंतेचा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला सहयोग आहे, सहयोग लाभणार आहे. तर अशा पद्धतीने एक संकल्प आपण करावा, सम्यक संकल्प हे सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये केले पाहिजे. आपल्या येणाऱ्या पिढीला आपण काहीतरी निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपण जरी मृत्यूला प्राप्त झालो, भगवंत असे म्हणतात, तरी येणाऱ्या पिढीसाठी आपण काहीतरी निर्माण करून गेलं पाहिजे. आणि आपण येणाऱ्या पिढीसाठी जर काही निर्माण करून गेलं असेल तर आपल्या जीवनाचं
एक विशेष सार्थक झाल्यासारखं आपल्याला वाटत असते आणि म्हणून आपण सुद्धा एक चांगल्या प्रकारचा संकल्प करावा की आपल्या या परिसरामध्ये निर्मळ नगरमध्ये जसं नाव निर्मल आहे तसं आपले मनसुद्धा अत्यंत तीन रत्नांच्या प्रती निर्मळ असावे, स्वच्छ असावे, मैत्रीयुक्त असावे आणि सुंदर अशा या विहाराला आपण निर्माण करावं. अशा प्रकारचा एक सम्यक संकल्प, एक अधिष्ठान आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण करा आणि निश्चितपणे सातत्याने सुखपूर्वक जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करा. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपणा सर्वांना आपल्या जीवनामध्ये आयुष्य वर्ण सुखाने बलप्राप्त हो. आपणा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही वेळेच्या अभावी छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.